आज आपण आईवडील यांच्या नावावरून मुलांची नावे काय बनवता येतील ते पाहणार आहोत। त्याआधी उपस्क्रिएशनमध्ये मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अभिषेक आणि प्रज्ञा यांच्या मुलीचे नाव अभिज्ञा ठेवू शकतो। अनिकेत आणि निकिता यांच्या मुलाचे नाव निकेत ठेवू शकतो। उपासना आणि मारुती यांच्या मुलाचे नाव माऊली ठेवू शकतो। महेश आणि निकिता यांच्या मुलाचे नाव निश ठेवू शकतो। विजय आणि प्रसन्ना यांच्या मुलाचे नाव प्रजय ठेवू शकतो। नेहा आणि प्रतिकेश यांच्या मुलाचे नाव प्रणेह ठेवू शकतो। विक्रम आणि पूनम यांच्या मुलाचे नाव विपुन ठेवू शकतो। विक्रम आणि मनीषा यांच्या मुलाचे नाव मान्विक ठेवू शकतो। निशा आणि साईनाथ यांच्या मुलाचे नाव साईश ठेवू शकतो। अंकिता आणि निखिल यांच्या मुलीचे नाव निकिता ठेवू शकतो। अंकिता आणि शिरीष यांच्या मुलाचे नाव अंश ठेवू शकतो। श्री आणि आशा यांच्या मुलाचे नाव श्रीषा ठेवू शकतो। स्नेहा आणि सचिन यांच्या मुलाचे नाव सस्नेह ठेवू शकतो। किरण आणि महेश यांच्या मुलाचे नाव शरण ठेवू शकतो। प्रणाली आणि महेश यांच्या मुलाचे नाव प्रांश ठेवू शकतो। प्रिया आणि अमित यांच्या मुलाचे नाव प्रमित ठेवू शकतो। प्रिया आणि आकाश यांच्या मुलाचे नाव यश ठेवू शकतो। संध्या आणि आनंद यांच्या मुलाचे नाव सानंद ठेवू शकतो। सपना आणि क्षमित यांच्या मुलाचे नाव सक्षम ठेवू शकतो। स्नेहा आणि आनंद यांच्या मुलाचे नाव अनेह ठेवू शकतो। अभिजित आणि शीतल यांच्या मुलाचे नाव अभिष ठेवू शकतो। प्रेम आणि तनुजा यांच्या मुलीचे नाव प्रथा ठेवू शकतो। राहुल आणि प्रतीक्षा यांच्या मुलाचे नाव रक्ष ठेवू शकतो। शिवा आणि संध्या यांच्या मुलीचे नाव शिवसंध्या ठेवू शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळेल। आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।